पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी आज शेताचं काम करत असताना एक त्याच्याकडे लक्ष द्यायचं, महाराष्ट्र प्रोत्साहन अनुदान देत असतो, सगळ्या प्रकारची मदत करत असतो, परंतु वेळीचं पीक पेरा न झाल्यामुळे तिथे त्याला जो काही लाभ मिळायचा असतो तो लाभ तिथे मिळत नाही। कारण बहुतांशी ठिकाणी असं असते, काही ठिकाणी मोबाईलला रेंज नसते, काही ठिकाणी शेतकरी अज्ञान असल्याकारणे त्याला मोबाईल वापरता येत नाही आणि अशा वेळेस त्याच्याकडनं जे काही गोष्टी घडायच्या असतात की आपल्याला वेळीच त्या बाबतीत दखल घ्यायची असते ती त्याच्याकडनं राहून जाते आणि अशा वेळेस अशिक्षितपणा देखील असतो, मोबाईल नसतो, रेंज नसते, हे अनेक प्रॉब्लेम्स इथे येत असतात। अशा वेळेस महाराष्ट्रामध्ये ही जी काही गोष्टी लागू ठरलेल्या आहेत की हे केल्याशिवाय ते मिळणार नाही, मग त्यापासून लाभार्थी वंचित राहतो। त्यामुळे पीक पेरा नसेल तर पुढच्या सर्व गोष्टी त्याच्यावर अवलंबून असतात, त्या त्याला मिळत नाही आणि लाभापासून तो वंचित राहिल्या कारणाने शेतकरी आज अहवाल दिला आहे। मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये हा पीक पेराची जी काही नोंदणी आहे ती संपूर्णपणे रद्द व्हावी, कारण इतर राज्यामध्ये ती रद्द आहे तशी महाराष्ट्रात देखील रद्द व्हावी हीच आमची एक विनंती राहील शेतकऱ्यांच्या मार्फत। धन्यवाद।